नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज अष्टमी आहे आणि अष्टमीला आपण सर्वजण कन्यापूजन करत असतो. तर मी सुद्धा आज कन्यापूजन केलं आहे. तर ते कसं केलं आहे ते तुम्ही पहा. तर यासाठी इथे मी सर्व अगोदर तयारी करून घेतली आहे आणि लहान मुलींना माझी मुलगी जाऊन सांगून आलेली आहे. तर मुली यायच्या अगोदर मी ही अशा प्रकारे सर्व तयारी करून घेतलेली आहे. तर नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कन्यापूजन जर का करत नसाल तर तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षीपासून कन्यापूजन नक्की करा. कन्यापूजन केलेलं खूप छान असतं. तर बघा इथे सर्व मुली आलेल्या आहेत आणि तर बघा इथे सर्व लहान मुली जमलेल्या आहेत आणि सर्व मुली इथे मी बसवलेल्या आहेत. काही ठिकाणी काय करतात ना, मुलींना अगोदर बाहेरच त्यांचे पाय धुवून त्यांना आतमध्ये घेतात. तर मी इथे सर्व मुली अगोदर बोलावून घेतल्या आणि त्या बसलेल्या आहेत. तर इथे मी त्यांच्यासाठी पाट मांडला आहे. पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फुलांनी रांगोळीनी पाटाभोवती सजावट करून घेऊ शकतात. तर आता मी एक एक मुलींची म्हणजेच कुमारिकांची ताटामध्ये पाय ठेवून त्यांचे पाय अगोदर धुवून घेणार आहे. पाय धुतल्यानंतर कोरड्या कपड्याने आपल्याला त्यांचे पाय पुसायचे आहे आणि पायाला त्यांच्या हळदी कुंकू लावायचं आहे किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं, थोड्याशा अक्षता त्यांच्या डोक्यावर व्हायच्या आणि इथे मी गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहे, त्या थोड्या वाहून घेणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा.
थांब 5 मिनिट. देते बाप्पाचं घर. तर इथे मी मुलांसाठी दूध बनवलं होतं. दूध जरा चांगलं उकळून घेतलं, आटून घेतलं, त्यात खवा टाकून बासुंदीसारखं दूध बनवलं होतं. तर काही ठिकाणी मुलींना जेवणासाठी सुद्धा देतात, खीर, पुरी, छोलेची भाजी अशा प्रकारे सुद्धा देतात. तर मी दरवर्षी त्यांना दुधाची खीरच देते. तर ह्या टायमाला सुद्धा दुधाची खीरच दिली होती. तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे त्यांना जेवणसुद्धा करू शकतात किंवा अशा प्रकारे दुधाचे पदार्थसुद्धा देऊ शकतात. तर त्यानंतर मी त्यांना आणलेली भेटवस्तू दिली होती. तर रुमाल होता, रुमालामध्ये मी जेवढ्या वस्तू आणलेल्या होत्या त्या टाकून त्यांना भेटवस्तू दिली आणि भेटवस्तू दिल्यानंतर लगेच त्यांच्या पायासुद्धा पडल्या. दादा काय करतोय? तर आज मुली म्हणजे एक देवीचं रूप असतं, त्यामुळे त्यांच्या पायासुद्धा पडायचे आहे. पाहिजे. तर इथे माझे कन्यापूजन झाले आहे आणि ह्या सर्व मुली त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. मुलींना कसं आहे ना, कन्यापूजनासाठी बोलवल्यानंतर त्या खूप आवडीने उत्साहाने येतात, कारण त्यांना माहिती असतं आपल्याला काही ना काही खायला भेटणार आहे. खायला भेटण्यापेक्षा आपल्याला काही ना काही गिफ्ट म्हणून वस्तू भेटणार आहे. या उत्साहानेच मुली खूप आनंदाने आणि पटकन येतात. आणि यानंतर संध्याकाळीच आज अष्टमी असल्यामुळे देवीची महाआरती करून घेतली होती. तर अशा प्रकारे जी लोक असतात आरती करणारे ती प्रत्येकाच्या घरी येत असतात. तर आमच्या इथे सुद्धा येतात, पण मी फक्त अष्टमी आणि नवमी 2 दिवसासाठी त्यांना बोलावले होते. तर आज आणि उद्या त्यांच्या हातून मी आरती करून घेणार आहे.
तर इथे देवीची आरतीसुद्धा झालेली आहे. तर मी आज अष्टमी असल्यामुळे केलेलं कन्यापूजन आणि देवीची आरती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि तुमच्या इथे सुद्धा कशा प्रकारे कन्यापूजन करता तेही मला सांगा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.